पिण्याच्या पाण्यात पक्ष्यांचे पंख आणि घाण, आसलगावच्या संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा। तालुक्यातील आसलगाव येथील प्रभाग क्रमांक 3 मधील पाणी पुरवठ्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे। नळाला आठवड्यातून केवळ एकदाच पाणी येत असून त्यामध्ये चक्क मृत पक्ष्याचे पंख आणि दूषित अवशेष येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून ग्रामस्थांनी आज पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन संताप व्यक्त केला। आसलगावच्या प्रभाग 3 मधील नागरिकांनी दिलेल्या निवेदनानुसार गावात पाणी पुरवठ्याचे कोणतेही निश्चित वेळापत्रक नाही। अनेकदा भररात्री किंवा अवेळी पाणी सोडले जाते, ज्यामुळे मजुरी करणाऱ्या कुटुंबांना पाणी भरताना मोठी कसरत करावी लागते। सर्वात गंभीर बाब म्हणजे नळावाटे येणाऱ्या पाण्यात घाण आणि दुर्गंधी येत असून लहान मुलांच्या आरोग्यावर याचे विपरीत परिणाम होत आहेत। ग्रामस्थांनी जेव्हा याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली तेव्हा त्यांना उद्धट उत्तरे देऊन हाकलून लावण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। पिण्यासाठी क्षारयुक्त विहिरीचे पाणी वापरावे लागत असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात मोठा रोष निर्माण झाला आहे। आम्ही शेतकरी आणि मजूर लोक आहोत। आठवड्यातून एकदाच पाणी मिळते आणि तेही दूषित असेल तर आम्ही जगायचे कसे? प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन छेडावे लागेल, असा पवित्रा आसलगावच्या ग्रामस्थांनी घेतला आहे। आता पंचायत समिती प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। गट विकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांना निवेदन देतेवेळी संगीता उंबरकार, उर्मिला भोपळे, वंदना उंबरकार, शारदा वावगे, सुनीता घाटे, शोभा रहाटे, ताईबाई भुसारी, गजानन वानखेडे, गजानन गायकी, अमोल चरखे, विठ्ठल घाटे, मंगेश भोंगाळे, संतोष शिंगळे, गजानन सोळंके, वैभव गायकी, रवींद्र उंबरकार, किशोर दाताळकर, ज्ञानेश्वर भोपळे, अमोल गायकी, अतुल उंबरकार, अमोल चरखे यांच्यासह बहुसंख्येने आसलगाववासी उपस्थित होते। नळ सांगतात तर 5व्या दिवशी सांगतात, 6व्या दिवशी नळ देतात। तुमच्या नेमक्या समस्या काय आहेत? नेमक्या समस्या म्हणजे आमच्या 8 दिवसातून नळ येतात असे सांगत आहे ना, घंटी देऊन की 5व्या दिवशी नळ सोडून 8 दिवसात नळ सोडतात। ते पाणी सोडत नाही, पाणी चांगलं नाही, फक येतात त्याच्यामध्ये घाणीची पाण्याची सगळी वाशी घेत नाही समजा। आमच्या नळाला नेमच नाही आहे, कधी 1 वाजता, कधी 12 वाजता, कधी 10 वाजता।